पापडी झालेली आहे बघा. आता ही अशी पाण्यात टाकायची. इकडे बघा, इकडे बघा. एक साईडने सुकायला पाहिजेत ना त्या. स्वतःचे 3 घास झाले. वा, आवडली बाबू? असं कर असं. नमस्कार मंडळी, मी आज खूप दिवसांनी व्हिडिओमध्ये येते आहे. तर पापड माझे झालेले आहेत. अर्धा किलो डाळ शिल्लक राहिलेली आहे. हे बघा, ही अर्धा किलो डाळ उडदाची आहे. डाळ आणली मी, स्वच्छ पुसली आणि चक्कीवर, माझ्या घरच्या चक्कीवर दळली. आणि हे बघा पीठ किती छान, तोंडाला लावायची पावडरच झाला आहे. तर हे अर्धा किलो पीठ आहे. ह्याचं आपल्याला पापड करायचे. थोडेसे मी काळे मिरी टाकून करणार आहे आणि थोडेसे आपले साधे पापड करणार आहे. रोहन रणजिता ट्रिप घेऊन गेल्यात ना, घरी कोणीच नाही मिळत. ओवी आहे, प्रथा, कल्याणी, मी, प्रतीक आणि मंजू, आम्ही एवढेच जण आहोत. तर म्हणतात चल आज पापड करतेच आहे. तर म्हणतात तुम्ही पण बघा. तर आपण सुरुवात करूया पापडाला. चला. तर आपल्याला पापडासाठी मीठ गरम करायचं आहे. मी 2 चमचे मीठ घेते. हे बघा एवढे मोठे. एवढं काही लागणार नाही, पण भाजून ठेवते. 2 चमचे पीठ भाजून घेऊया आपण. आणि साईडला पाणी पण तापत ठेवलं आहे. कोमट पाण्यात पीठ मळायचं आहे ना, म्हणून पाणी पण तापत ठेवलं आहे. तर आपलं मीठ झालेलं आहे. हे बघा, जास्त नाही भाजायचं. एक साईडला काढून घेऊया आपण. आपल्याला लागेल तेवढं आपण घेऊया. आपण थोडं जास्त भाजून ठेवलं आहे. आता हा पापरखाडा आहे, जो आपल्याला जरासा बारीक करायचा आहे, म्हणजे ह्याच्या लाटण्यावर. हे पण 2 चमचे घेऊया आपण. थोडा बारीक करून घेऊ पोलपाटावर. हा बघा, आपला हा पण बारीक झाला आहे मस्त. आता ह्याला पण भाजायचं आहे आपल्याला. हे पापडाचं काम ना जरा किचड काम. पापडकर काढून ठेवूया. साधारण भाजायचं असं, खूप असं नाही भाजायचं. हिंग घ्यायचं आहे आपल्याला, उडदाची डाळचं पीठ आणि पापडखाड, मीठ आणि थोडेसे काळे मिऱ्याचे पापड करायचे आहेत म्हणून काळे मिरे घेतले. तर आपलं पाणी पण आता तापलेलं आहे. मीठ टाकते आता मी. हे भाजलेलं मीठ आहे ते टाकते. 1 चमचा आणि थोडंसं टाकते आणि मग चाखून बघूया आपण. पापडखाड टाकते. तुम्ही पण अंदाज पंचित टाका. हे काळे मिरी आहे, काळे मिऱ्याचे पापड करते ना. 1 चमचा आहे हा. हे हिंग आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. छान आहे, एकदम दळलं हा, एकदम मस्तपैकी. आमचा नवलेश गेला गावाला. आता 15 ते 20 दिवसात येणार ना. आता सुनीलला पापड शिकवायचे आहेत, तर त्याच्या आईला मदत तरी करेल. पाणी कोमट घ्यायचं हा. हे कोमट पाणी आहे, त्याच्यात मीठ टाकले. लागेल तसंच पाणी घेत जा, म्हणजे आपल्याला नरम नाही झालं पाहिजे. पापड लाटायला त्रास नाही झाला पाहिजे. हा बघा गोळा कसा तयार झाला आहे मंडळी. आपलं पीठ तयार आहे. एकच गोळा झाला आहे. हे काळे मिऱ्याचे पापड आहेत. 2 तासात नंतर लाटणार आहेत. आता असंच झाकून ठेवूया. तांदळाच्या पिठाच्या पापड्या करणार आहे, कलरबाज मस्तपैकी. तर आपण सुरुवात करूया. हे बघा, हे तांदळाचं पीठ आहे. अर्धा किलो आहे हा. अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे. फक्त तांदळाचं, याच्यात काहीच टाकलेलं नाही. मग त्यात आपल्याला आता थोडीशी साखर टाकायची आहे. लहान पोरं खातात, म्हणजे माझ्या पोरी पण खातील ना. थोडंसं मीठ टाकूया, फक्त चवीपुरतं. आता हे असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. एवढंच टाकायचं आहे, बाकी काही नाही त्याच्यात टाकायचं. गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत, व्यवस्थित मळायचं आहे. हे बघा, असं मळायचं पीठ. तांदळाचं पीठ आहे फक्त, याच्यात गव्हाचं नाही, कसलं नाही, कसलंच नाही. हे बघा, आता आपल्याला कलर काय करायचे आहे. हिरवा जांभळा जो काय कलर असेल तो, ते आता कलर टाकायचं काम कल्याणी करते. तर बघा कसा टाकते कलर. हे पीठ आता छानपैकी म्हणजे केलेलं आहे पातळ. आणि आता वाट्यानं भरलं आहे आणि त्यात कलर टाकतात आणि कलरफुल पापड्या करायच्या आहेत आपल्याला. कलर थोडा टाकायचा, मग जास्त कलरच्या येतात. असं तुमच्या अंदाजप्रमाणे कलर टाका, पण कलर जास्त टाकू नका, ते एकदम कलरफुल होतात.
मंडळी वरच्या घरातून खालच्या घरात आली आहे, कारण का चढ उतर करता नाही येणार ना, आणि इथे पण खाली पण घास आहे. पोरं जातात बाहेर, मग कधी नाईटला असले का आंघोळ्या वगैरे करतात ना, गॅस इथे पण असतो. तर मग असे आपण 15 मिनटापूर्वी पीठ मळलं ना, हे बघा कलरचे सगळे कलरचं केले ना, त्याच्या आता मी पापड्या करणार आहे. पापड्या आमच्या साईडला फेण्या बोलतात, माझ्या वाड्या बाजूला माहेरी पापड्या बोलतात. आता हे मी 2-2 चमचेच घेते हा, असे ठेवायचं. 5-5 मिनटं धुवून ठेवायचं, कारण खाली पाणी उकळलेलं असते ना, मस्त होऊन जातात. पापडी झालेली आहे बघा. आता ही अशी पाण्यात टाकायची, थंड पाण्यामध्ये. हे पाणी थंड आहे हा, थंड पाण्यात टाकायची. आणि मग आपल्याकडे सुई असते ना हार करायची, अशी सुई घ्यायची आणि अशी काढायची. चला आपण आता काढून घेऊया. अशी पाण्यात टाकायची आणि पाणी बदलत राहायचं हा, गरम होते ना, मग बदलत राहायचं. जरा 4-5 अशा झाल्या, 5-6 झाल्या का बदलत राहायचं. हे बघा पापड. आपण आता सफेद काढूया. हे पाणी गरम झालंय, आता हे पाणी बदलायचं आणि नवीन पाणी घ्यायचं. सफेद. आपलं आता ऊन आलं ना दारात का, मग उन्हात टाकूया. ऊन नाही ना मिळत जरा वेळ, तोपर्यंत असेच टाकावे लागतील पंख्यावर. आता ह्या सगळ्या झाल्या ना का उन्हात टाकायच्या सुकत, छान उन्हात सुकतील. जरा ऊन नाही आलेलं दारात ना, म्हणून इथे ठेवल्यात पंख्यावर. थोड्या वेळ सगळ्या उन्हात टाकते. हे आपण सकाळी मळलेलं अर्धा किलो पीठ, हे बघा छान होऊन राहिलं आहे आपलं मस्तपैकी. आता हे आपल्याला कुटायचं आहे. आणि हा खलबत्ता, आज त्याच्यात आपण कुटूया पापड. तर आपल्याला पहिल्यांदा याच्यात तेल घ्यायला लागेल. धुवून वगैरे घेतलं आहे मी छानपैकी. थोडं थोडंच घ्यावं लागेल, खलबत्ता आपला लहान आहे ना. व्यवस्थित तेल लावलं ना का छान होते. आणि हे लादीवर ना, लादी फुटायची भीती म्हणून हे गोंड घेतलं आहे त्याच्या खाली. गावा ठिकाणी कसं वरवंटा पाटा असतो, त्याच्यावर पण कुठलं जाते ना. इथे तसं काय नाही, कोणाकडून मागणार. मग आपल्या आपल्या सोयी कराव्या लागतात. तेवढंच आहे म्हणून बरं झालं, जास्त असं तर वाट लागली असती. एवढं मस्त पीठ आहे ना आमच्या इकडे ना. आता हे मे महिना आला का पापड, खारवड्या, कुरडया, चिंच भरून ठेवायची, मसाला करायचा, हळद करायचा, मिरच्या खाऱ्या करून ठेवायच्या, म्हणजे दह्यात किंवा मिठात भरून ठेवायच्या, कारली बारीक कापून हे करायचं त्याचा. असं काही काही प्रकार पहिला करायचे. आता कोण करते. आता वर्षातून एकदा पापड करायला सांगितलं तरी कंटाळा येतो. ऊनच फार लागते. ते काय हे टाकलं हा काळे मिरी. तर तुम्ही सांगतील का काळं काळं का दिसते आई, त्याला काळे मिरी टाकले. हे बघा असं काळे मिरी टाकले. काळे मिऱ्याचा पापड छान लागतो. आमची ओवीचे मम्मा बाबा गेल्यात ना, पोरी माझी माझ्याजवळ आहे. रडते थोडीशी, रडते बाबा गेल्यात म्हणून. रड ग थोडीशी. बघ ना आपल्या सबस्क्रायबरना रडून दाखव ना तू. थोडीशी मम्मा नाही मिळत. हां येतं ना, थोडंसं रडता येतं तुला. येतं ग. तुला पापड लाटायचे आहेत का. हो झालं दोन्ही कुटून. आता कल्याणी आली पाहिजे, मंजू आली पाहिजे लाटायला का पटापट होतील. हे बघा कुटून झालंय छानपैकी.
आता कल्याणीची ना मंजूची वाट बघते का आम्ही लाटायला बसू, एवढंच आहे, जास्त वेळ नाही लागणार. 1 तासात तर खतम. एक साईडने सुकायला पाहिजेत ना त्या. सुकल्या का पटापट निघतात, नाही सुकल्या का निघतच नाही. बघ असं झालं ना तर पीठ बरोबर मळलं गेलं. त्या पापडाला चव जास्त असतात कारण ते काळे मिरी टाकले ना. व्यवस्थित लाटायचे. ज्याचा पापड त्यानेच खायचं ना. जमतो जमतो जमतो. मला सर्कल बरोबर नाही काढता येत. सासूने सांगितलं पाहिजे ना तुला, माझ्या सुनबाईला छान पापड येतात असं सांगितलं पाहिजे ना. ते मोठे झाल्यावर ना. मग आता मोठी झाली ना, पापड यायला लागला तुला. पण भारी पापड आला. वा मस्त मस्त मस्त. दाखव दाखव दाखव. वा वा किती छान आहे की नाही हो. सगळ्यांनी सांगा पोळीचा पापड कसा आलाय तो. हा येणार येणार, तो पण येणार. वा बघा किती मोठा आला ओळीचा माझ्या पापड. वाव. असं काय अलगद काढ आणि घे. वा 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 बघा किती छान आला आणि निघाला पण मस्त. एक पण नाच नाही झाला पापड. मस्त बघा आमचे पापड झाले, फेण्या पण झाल्या. आता म्हटलं जरा थंड होतात. कोणाकोणाला कोणता गोळा पाहिजे तो तुम्ही सांगा, म्हणजे जरा थंड झालं का बरं वाटेल. एवढेच पापड होते काळी मिरी टाकून केलेले, पण छान झाले. एक पण खराब नाही झाला. बरं वाटतं जरा. चला आता सगळ्यांनी थंड व्हा जरा, मग 5 वाजले का चहा पिऊ. आणि थोड्याच वेळाने तुम्हाला मी पापड आणि ह्या पापड्या तळून पण दाखवणार आहे. काही बघा तुम्ही कशा वाटतात त्या. तर मंडळी सकाळपासून आम्ही पापडी आणि पापड ह्या 2 गोष्टी करता करता आम्हाला किती वाजले आता? 4 वाजले. लहान पोरं आहेत ना. कल्याणी काय शाळेत नव्हती आज, गेली रविवार तर जरा वेळच झाला. पण केले मस्त पापड केले, एकही खराब नाही झाला, काय नाही. पापड्या पण अगदी सुंदर अशा पापड्या पण झाल्यात मस्त. म्हटलं आता या पोरांना मी तळून देते. हो बरोबर. हा तळून देते सगळ्यांना. म्हटलं तळून देते. हा 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 पहिली ओवीची. हा तर सगळ्यांना तळून देते आणि मग तुम्हाला भेटते. चला या. पहिला हिरवा कलर घेतला. ए इकडे बघा इकडे बघा. आता ही कोणता कलर हा बघवा. ऑरेंज. बघा मंडळी ताजे ताजे पापड आपले. आहे की नाही गंमत पापडाची. मंडळी हा बघा छान आपल्या पापड्या झालेल्या आहेत. सकाळपासून केल्या होत्या. आता हे पापड काळी मिरी टाकून केलेले पापड. उद्याला सुकवावे लागतील व्यवस्थित, खूप असे सुकले नाही. तर आपल्या ह्या तांदळाच्या पापड्या घरीच मी दळलं आमच्या घर गणपतीवर. तर पापड्या कशा वाटतात बघा तुम्ही, किती छान आहेत. आता खातील पोरं तेव्हा सांगतील.
ओवीन तर प्रथांत प्रथाने टेस्ट केला सुरुवात केली आहे. मी आणि पण सुरुवात करते. हे पीठपट घरीच मी दळलेलं आहे त्याचे पण पापड मस्त आहे. काय बोलतो आवडली आवडले खरं चल, बाबू बघ तू प्रथा तू पण खाऊन बघ. पता तू खाऊन बघ प्रथा तू व्हाईटवाली खा. कशी आहे प्रथाचे 3 घात झाले. वा आवडली बाबू असं कर असं छान 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 तुझ्या छान हाताने खा. बाबू तू छान छान अशी. छान छान ना वा. तर अशा झटपट नाही झाल्या वेळच गेला कारण पोरी पण लहान तिथे पण आई बाबा नाही मिळत इथे आई मम्मा आहे पण इथं आजीचं जास्त वेळ आहे मागे 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 अख्खा दिवस गेला अर्धा किलो पापड ना अर्धा किलो या फेण्या बस मला सांगा बरं आपला अंदाज बरोबर आहे का टाकलंय सगळं काय काय तर एकदम मस्त अरे फुगत असं फुलत होत्या ना काय ग अख्खं फुल भरत होता थोडी मोठी पापड झाले. मस्त तर बघा बरं आपला अंदाज बरोबर आहे का सगळं सामान टाकलेला माझ्या बाबूला पण द्या हा. आणि पापडाचा पण अंदाज घ्या हा पापड पापड बघ बस तिखटचे नको पुरला देऊ मस्त आहे पापड पण हा मस्त आहे. आवडलं? खरं मस्त आहे पापड तुम्हाला मस्त आहे. आणि नाही वाटत नाही नाही ना पहिल्यांदा खाल्लं. पापड पण कुरकुरीत झाले. हा हा हे नाही खाऊन पाहिजे ना ग बाबू तू करता पापड नको खाऊ हा आजी पण खाते. तर मंडळी हे आम्ही छोटासा पापड केल्यात म्हणजे अर्धा किलोचे पापड आणि अर्धा किलोच्या पापड्या केल्यात आणि केल्यावर सगळ्यांना आवडल्यात तर तुम्ही पण करून बघा खाऊन बघा आणि आवडलं तर आईला सांगा झटपट होतात पण या पोरी लहान त्यामुळे आमचं काही झटपट झालं नाही ते 4-5 वाजले हे बघा हे असं तर तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि आईला सांगा पापड पण करा हां आणि ह्या आणि पापडा comment पण द्या करून सांगा, आवडल्या. हां आणि कमेंट करून सांगा आणि ह्या तर पहिल्यांदा करा आता उन्हाळ्यात पोरांची सुट्टी पडेल ना हा. मग पाहुणे येतील हां मुलं. उन्हाळ्यात तर पोरांना हे कसं तळून दिलं का पोरं शांत बसतात खातात दादाला पण आवडतात ना पापड. रोहनचं आवडतं खाणं आहे आता मिळत नाही तो म्हणून पण त्याचं आवडतं खाणं आहे तर तुम्ही करून बघा खाऊन बघा आपल्या पोरांना द्या आणि मे महिना पाऊस ऊन भरपूर पडते पाणी भरपूर प्या हे खाल्यावर पाणी खूप प्यायला हां वाटतं. पाणी प्या भरपूर आणि सावळीतच खेळा तर हे दोन्ही प्रकार माझे आवडले असतील तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मस्त करा आहे. आणि सगळ्यांनी करून बघा आणि या खायला बाय काय? बाय